सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी बद्दल दिलासा देणारी बातमी समोर आली। हो शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक दिवसभरापासून रोहित दादा पवार यांचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाला आता यश आल्याचं समोर आलं आहे। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही पाहिल्याप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही कसल्याही अटीशिवाय आता शेतकऱ्याला कर्जमाफी देत आहोत। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता सांगितलं आहे शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली जाणार। मात्र असे काही मोजके शेतकरी आहे ज्यांना अजून पण 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ मिळणार। तर बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार। आता सरकारच्या माध्यमातून भरपूर अशा अटी आहे ज्या दूर करण्यामध्ये आल्या। बघा आता रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला घवघवीत यश आल्यामुळे आता सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलं आहे। गेल्या कित्येक दिवसभरापासून रोहितदादा पवार यांनी अन्नाचा एक कण पण खाल्लेला नाही। बघा याच आंदोलनाला आज यश आलं आणि 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे। बघा JR जरी अटीचा निघाला तरी पण शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देऊ अशी घोषणा आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे की कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी नेमकं कधी होणार, सरकारकडून निधीला मंजुरी कधी मिळणार। बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे कर्जमाफी आता 1 टप्प्यामध्ये नाही तर 2 टप्प्यामध्ये करण्यामध्ये येणार। कारण की सरकारने सांगितलं की या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी निधी नेमकं आणायचा कुठून, यावरून आता सरकारने निर्णय घेतला 1 टप्पा नाही तर 2 टप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आणि सरसकट शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाणार। परंतु शेतकरी बांधवांनो आता लक्षात ठेवा, सर्व शेतकरी बांधवांना तर 2 लाख या ठिकाणी माफी मिळणार, परंतु काही असे आतापर्यंत देखील मोजके शेतकरी आहे ज्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता बघा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर आली। गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्जमाफीला अखेर आता सरकारने अधिकृत अशी मंजुरी दिली आणि आज स्वतः राज्य सरकारने सांगितलं कसल्याही अटीशिवाय शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळणार। बघा राज्यातील 18 जिल्ह्यांचं सर्वात पहिल्यांदा कर्ज माफ करण्यामध्ये येणार असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाने या प्रक्रियेला गती दिली असून आता पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज यायला प्रत्यक्ष सुरुवात देखील होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 18 जिल्ह्यांचं कर्ज माफ झालं आणि पुढील हप्त्यामध्ये शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळत आहे। सर्वात पहिल्यांदा हे 18 जिल्हे पात्र आहे, मग ते कोणते 18 जिल्हे पात्र आहे हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे। बघा सरकार या ठिकाणी सरसकट 2 लाख रुपये माफ करीत नव्हते, सरकार म्हणत होते की 1.5 लाख रुपये आम्ही सरसकट माफी देऊ, परंतु बघा रोहित दादा पवार यांनी घातलेले जे काय निर्णय आणि ज्या काय अटी आहे त्या अटीनुसार आणि उपोषणामुळे आता सरकारचे डोळे उघडल्याचं दिसून येत आहे। बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आता म्हणावी लागेल। सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ठरवली होती, मात्र आता सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यामध्ये येणार असं स्वतः राज्य सरकारने आता सांगितलं आहे। बघा सरकारने आता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी जारी केली। बघा
या प्रक्रियेमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा या लागलाय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना. बघा या जिल्ह्यामधील कर्ज प्रकरणाची छाननी प्राधान्याने सुरू करण्यामध्ये आली असून तिथल्या बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले आणि शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळू लागला. शेतकऱ्यांनी कित्येक तरी आंदोलनं केले. बघा शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर सरकार आता कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खाते नील करण्याचे आश्वासन आता राज्य सरकारने दिले. विशेषतः आता बघा सरकारने सांगितलेले जिल्हे बीड जिल्ह्याचं देखील कर्ज माफ होणार. त्यानंतर धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवणं आवश्यक आहे. बघा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आता निश्चिंत राहावे. बघा सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा निर्णय झाला आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. बघा आता गोष्ट म्हणल्यापेक्षा सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. कर्जमाफी तर सरसकट झाली, परंतु स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी बघा मुख्यमंत्री साहेबांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवायला आता शेतकऱ्याला सांगितलं आहे. अर्जंट आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले. बघा ज्या शेतकरी बांधवांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागू शकते. बघा आता या ठिकाणी तुमच्याकडे ही 5 कागदपत्रे असावी लागणार तरच या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. बघा शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळणार आहे, परंतु कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकऱ्याकडे 5 कागदपत्रे लागणार आहे, तेव्हाच पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळवता येईल. आता बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला परभणी आणि हिंगोली. बघा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये घ्यावे की समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा आता ठरणार असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा. कारण की सरकार आता म्हणत आहे आम्ही सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, परंतु बघा आता या ठिकाणी सरकारने पुन्हा सांगितलं आहे की 5 कागदपत्रे असायला पाहिजे. बघा शेतकऱ्यांना कसली अट लावण्यामध्ये येणार नाही, त्यांना कर्जमाफी मिळणार, परंतु बघा कर्जमाफी मिळण्यासाठी पुरावा म्हणजे आता ही 5 कागदपत्रे लागणार आहे. सरकारने निवडलेल्या बँकांच्या या यादीत सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. बघा सरकारने पुढील जिल्हे सांगितले जिथं की कर्जमाफी केली जाणार. 18 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी केली जाणार. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की नांदेड जिल्हा आणि त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यामधील बघा बँकांना प्रक्रियेमध्ये विशेष प्राधान्य देण्यामध्ये आले. याशिवाय खाजगी बँकामधील पीक कर्जदारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे खाते असलेल्या बँकांवर सरकार आता विशेष लक्ष केंद्रित करत आहे. बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि आता या 18 जिल्ह्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे, परंतु शेतकऱ्यांकडे तातडीने आणि अर्जंट ही 5 कागदपत्रे असायलाच पाहिजे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघून या 5 कागदपत्रांपैकी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की तुमचं आधार कार्ड आहे, जे की प्रत्येक शेतकऱ्याकडे असतेच. जर तुमचे आधार कार्ड जुने असेल आणि त्यावर माहिती अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या. बघा असं सरकारने सांगितलं आहे. तुमचं आधार कार्ड जर चुकीचं असेल किंवा काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. आता बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बुलढाणा आणि त्यानंतर अकोला. या जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहे. त्या दुरुस्त केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण होईल. ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी आणि भविष्यातील लाभासाठी अत्यंत फायद्याची असणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो सरकारने आता स्वतः निर्णय घेतला आणि बघा दुसरे महत्त्वाचे कागदपत्र देखील आता सरकारने सांगितलं आहे. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की तुमचं फार्मर ID कार्ड. हो
बघा, फार्मर आय डी कार्ड म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र आहे. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनाच खरा शेतकरी मानून कर्जमाफी पूर्णतः आता दिली जाणार. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून यादीमधील सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढले नाही त्यांनी त्वरित सेवा केंद्रामध्ये जाऊन संपर्क साधावा. 3ऱ्या क्रमांकावर रेशन कार्ड या ठिकाणी सरकारने लावलं आहे. त्यावरून तुमची आर्थिक स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब शेतकऱ्याला यामध्ये प्राधान्य मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्या राशन कार्डवरून देखील या ठिकाणी तुम्हाला आता कर्जमाफी मिळणार आहे. बघा, या कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकारने आणखीन एक मोठा या ठिकाणी काही सांगितलं आहे किंवा काही अटी घातल्या आहे. बघा, आता या ठिकाणी ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमित या ठिकाणी भरलं आहे, बघा, त्यांच्यासाठी सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असं सरकारने सांगितलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, तुमचं कर्ज जर थकीत नसेल बघा किंवा या ठिकाणी याच वर्षी तुम्ही नव्याने कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला फक्त 50,000 रुपयांचा लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार? बघा, सरकारने सांगितलं येथून मागे आता या ठिकाणी 2025 वर्षापासून मागे तुम्ही कधीही कर्ज घेतलं असेल तरी देखील तुमची 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. परंतु बघा, 2026 या वर्षी देखील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं अशा शेतकऱ्याला सुद्धा 50,000 रुपये पर लाभ आता देण्यामध्ये येत आहे. आता मग महत्त्वाचं जाणून घ्या. बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा या जिल्ह्यामध्ये अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आता सरकारने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. कर्जमाफीसोबतच हे 50,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी आनंदाने नाचू लागले आहे, कारण की बघा, भरपूर अटी आता सरकारने काढले आहे आणि जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्याला आता कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. बघा, हे फक्त रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नामुळे आणि उपोषणामुळे शक्य झालं आहे. आता बघा, पुढील या ठिकाणी कागदपत्र सरकारने सांगितले आहे. 4था कागद म्हणजे तुमचा डिजिटल 7/12 उतारा बघा असून आणि 5वा कागदपत्र म्हणजे की उत्पन्नाचा दाखला. बघा, उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा अट आता सरकारने घातली आहे, ती अट काढलेली नाही. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयांपर्यंतची ही कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन मिळण्यासाठी तुमच्याकडे या दोन्ही कागदपत्रांची अचूक प्रत असणे गरजेचं आहे. बघा, तुमच्याकडे असं ओरिजिनल असं उत्पन्न म्हणजे की प्रमाणपत्र किंवा दाखला या ठिकाणी असायला पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळवता येईल. बघा, ही कागदपत्रे तुमच्या आर्थिक मर्यादेची आणि शेती क्षेत्राची पुष्टी करायला वापरली जाणार आहे आणि त्यावरूनच तुम्हाला कर्जमाफी मिळणार की नाही मिळणार हे आता ठरवण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा असा प्रश्न असणार आहे, राज्य सरकारकडे एवढा मोठा निधी आला कुठून? तर बघा, राज्य सरकारने आजच या ठिकाणी केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयाचा निधी बघा राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. बघा, केंद्र सरकारकडून निधी मागवला आहे आणि राज्य सरकारने हा निधी घेतला, त्यातूनच ही मोठी कर्जमाफी आता राबविण्यामध्ये येत आहे. बघा, आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील अडचाची पडताळणी बँकांमार्फत आता योगाने सुरू करण्यामध्ये आली. बघा, आता या ठिकाणी कर्जमाफी कोणकोणत्या भागाला मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये येत आहे का? बघा, जर तुमचं नाव यादीमध्ये येत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी मिळणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं नसेल तर चिंता करू नका, कारण टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे आणि सर्वात जास्त शेतकरी आता पात्र ठरणार आहे. कारण की राज्य सरकारने स्वतः आता भरपूर अशा जाचक अटी काढलेली आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. बघा, बँकांनी कर्ज वसुलीसाठी फोन केल्यास गोंधळून न जाता संयम ठेवा, कारण सरकार 2 लाख रुपयांच्या निर्णयावर ठाम आहे. बघा, आता या ठिकाणी पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या दुर्गम भागामधील शेतकऱ्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा
यासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे 5ही कागदपत्रे अचूकपणे म्हणजे की पूर्णपणे बरोबर आहे अशांना या ठिकाणी कर्ज आता माफ केलं जाणार. त्यांचं कर्ज आता माफ होऊन 7/12 नील होणार. बघा, या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील बळीराजाला आता मोठा आधार सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळत आहे आणि पुढील जिल्हा कर्जमाफीसाठी कोणता सरकारने निवडला हे पाहणं सुद्धा आता गरजेचं आहे. तर मग आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासत आहे. कोणतीही अंतिम तारीख न ठेवता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा सरकारचा आता विचार आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यामध्ये आली होती मागे, परंतु जाचकाठी या ठिकाणी सरकारने लावल्यामुळे कर्जमाफी बरोबर शेतकऱ्याला मिळत नव्हती. परंतु आता चिंता अजिबात करू नका, सरसकट या ठिकाणी 2 लाख रुपये मिळत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की धुळे आणि नंदुरबार. बघा, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी फक्त आपली EKYC आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. बाकी सर्व प्रक्रिया सरकार स्वतः पूर्ण करणार आहे आणि शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, शेवटी ही योजना महाराष्ट्रामधील शेतकरी कुटुंबांसाठी एक भक्कम आणि आर्थिक आधार आहे. बघा, 2 लाख रुपयांची ही कर्जमाफी आणि नियमित जे शेतकरी बांधव कर्ज भरतात, ज्यांनी कर्ज भरलं आहे किंवा या ठिकाणी यावर्षी नव्याने ज्यांनी कर्ज काढलं आहे अशांना 50,000 रुपये प्रोत्साहन. बघा, बळीराजाला सक्षम बनविण्यासाठी सरकारने आता हा निर्णय घेतला. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की पालघर. बघा, या जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याचा 7/12 कोरा व्हावा हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ केलं जात आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.